मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सर्वांना आम्ही या निमित्तानं धन्यवाद देतो। 19 ऑगस्ट 2023 रोजी जे 2 वर्षापूर्वी या मराठा आंदोलनाला जरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आणि 2 वर्षांमध्ये जरांगी पाटलांनी 7 वेळा उपोषण केलं आणि आता हे त्यांचं 7वं उपोषण आहे आणि हे निर्णायक असा निर्णय वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं। खरोखरच यावेळी आपण सगळ्यांनी सतर्कतेनं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। या ठिकाणी 2-3 सूचना अत्यंत चांगल्या आल्या। भाषण करण्यापेक्षा एका वक्त्याने सांगितलं की आपले जे बांधव आता मुंबईत आहेत, आपल्या विभागातील, आपल्या जिल्ह्यातील, त्या सर्वांना आपला मेसेज गेला पाहिजे की या आंदोलनामध्ये तुम्ही मुंबईमध्ये सामील व्हा, आपणही जाऊयाच। त्यापेक्षा जर ती मंडळी मुंबईमध्ये सतर्कतेने त्यामध्ये सामील झाली तर फार मोठा त्या ठिकाणी फरक पडणार आहे। त्या दृष्टीने गावोगावच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या गावातील जे लोक मुंबईमध्ये आहेत त्यांना या मोठ्याच ठिकाणी सामील व्हावं किंवा आपल्या भागातील जे लोक गेलेत त्यांची सुद्धा तिथं सेवा सुविधा करावी अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर या मोर्चाचं एक वैशिष्ट्य आहे, या मोर्चाच्या निमित्तानं सर्व समाजाकडे एकत्र झालेले आहेत। हा फक्त मराठी समाजाचा मोर्चा नाही, या ठिकाणी आता निरनिराळ्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला। त्यामुळे तुम्हाला माहिती झालं असेल सरकारला की हा मोर्चा आता फक्त मराठी समाजाचा राहिलेला नाही, सर्व बहुजन समाज यामध्ये सामील झाला आहे। त्यामुळे वेळेमध्ये याची दखल घेऊन शासनाने या ठिकाणी निर्णय घ्यावा। जरांगे पाटलांनी या ठिकाणी काही आपण भाषणे केली, पण जरांगे पाटलांनी आपल्याला सांगितलं की शांततेने आणि संयमानं आपण हा मोर्चा हाताळायचा आहे। येथे 2-3 दिवस प्रकाश पाटलांनी सांगितले तसे निर्णायक आहेत। वेळ प्रसंगी आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा जायला लागेल, त्या दृष्टीनं या ठिकाणी संघटन करणारे मिलिंद देसाई असतील, प्रकाश डेळेकर असतील, शशिकांत पाटील, सर्वच कार्यकर्त्यांनी त्याचं नियोजन करावं आणि मुंबईला जायच्या दृष्टीने सुद्धा तयारी कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी या ठिकाणी मी विनंती करतो। याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की अशा मोर्चासाठी आपण मोठ्या संख्येने तर उपस्थित राहिलात। 1-2 दिवसाची सोशल मीडियावरची आपल्याला सूचना होती, परत ज्यावेळी बोलली होती त्यावेळी तर निदान 5000 लोक तर उपस्थित राहायला पाहिजेत अशी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो। तुम्ही मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊ मी थांबतो। जय हिंद, जय महाराज।